दोन प्रकारचे सप्लाय अप्लाय, एक सिंगल फेज आणि 3 फेज. त्या दोन्ही फेज सप्लायवर म्हणजे सिंगल फेज सप्लायवर पण आणि 3 फेज सप्लायवर आपण मोटर्स वापरतो. पहिलं गेल्या वर्षी पण पाहिलं, या वर्षी पाहतो आपण. सिंगल फेज सप्लायवर चालणारी मोटर आणि 3 फेज सप्लायवर चालणारी मोटर. तर सिंगल फेज सप्लायवर चालणारी मोटर असतील, 230 व्होल्टेज सप्लायवर चालणारी मोटर. यासाठी आपण काय केलं, काही मोटर उदाहरणार्थ लहानशी मोटर असेल, अर्धा HP ची मोटर असेल किंवा 5 HP ची मोटर वगैरे, तुम्ही डायरेक्ट काय करताय, पॉवर पॉईंटला सप्लाय देताय, चालू करताय, काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना. लहानशी मोटर म्हणजे चावीची मोटर आपण बघतो घरामध्ये पाणी खेचण्यासाठी चावीची मोटर वापरतो नळ पाण्यासाठी. ती जी मोटर आहे ती किती असते आपली, साधारण 70 HP ची किंवा अर्धा HP मोटर. असे जे मोटर आहेत, HP म्हणजे हॉर्स पॉवर, असे जे मोटर्स आहेत हे चालू करण्यासाठी आपण डायरेक्ट सप्लाय देऊ शकतो, चालू करतो. त्यानंतर समजा अर्धा HP जर सबमर्सिबल असेल, सबमर्सिबल मोटर असेल किंवा अर्धा पाऊण HP, 1 HP, 1.5 HP, 2 HP, आता तर सध्या मार्केटला 3 HP पर्यंत सिंगल फेजच्या मोटर आहेत. असे जर मोटर असतील जे सबमर्सिबल म्हणजे काय, बोर मधून खालून पाणी खेचत असते, अशासाठी जी मोटर वापरतो, ह्या मोटरसाठी किंवा जरी इंडस्ट्रियल जरी मोटर असतील अर्धा HP, 1 HP, अशा मोटरना आपण स्टार्टर्स वापरतो. मग ते स्टार्टर्स आता जे सिंगल फेज, काही MCB टाईप आहेत, काही इलेक्ट्रॉनिक्स टाईप आहेत. MCB टाईप जर असं म्हणलं आपण स्टार्टर, ते पॅनल जर बघितलं MCB टाईप, त्याच्यामध्ये काय MCB म्हणजे काय, मॅनेजर सर्किट ब्रेकर असतो. त्याच्यामुळं त्या मोटरवरती जर लोड आला तर अशा वेळी बंद करण्याचं ते काम करत असते. सिंगल फेज पॅनल बोर्ड पण आहे, त्या पॅनल बोर्डची साईन काय करणार आपण, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पॅनल बोर्ड्स असतात, त्याच्यामध्ये ड्रायर अँड प्रोटेक्शन म्हणजे लोड नसताना, ड्राय म्हणजे मोकळं फिरत असताना, किंवा नो लोड प्रोटेक्शन म्हणतो आपण त्याला. लोड नसताना सुद्धा त्या मोटरचं संरक्षण करण्यासाठी त्यामध्ये नो लोड प्रोटेक्शन एक असतं इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये, इलेक्ट्रॉनिक पॅनल बोर्डमध्ये. आणि त्याचबरोबर ओव्हरलोड प्रोटेक्शन. ओव्हरलोड प्रोटेक्शन म्हणजे काय, जादा लोड टाकला आपण त्या मोटरचं, समजा काही कारण लोड जर जास्त टाकला, अशा वेळी त्या मोटरचं संरक्षण करण्यासाठी ओव्हरलोड प्रोटेक्शन अशी हे पॅनल बोर्ड सिस्टीम असते. त्याचबरोबर व्होल्टेज जर कमी आलं, कमी व्होल्टेज जर आला त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी, आणि त्याचबरोबर जास्त लोड जर, जास्त व्होल्टेज जर आलं, 230 व्होल्टेज पेक्षा जास्त व्होल्टेज आलं, 260 व्होल्ट, 70 व्होल्ट, 300, 350 व्होल्ट, हा सिंगल फेज सप्लाय जरी आला, तर अशा वेळी सुद्धा त्या मोटरचं संरक्षण करण्यासाठी आपण असे पॅनल बोर्ड वापरत असतो. हे झालं सिंगल फेज मोटर्स. 3 फेज मोटर्स, 3 फेज जे AC मोटर्स आहेत, असे मोटर सुद्धा, 3 फेज मोटर सुद्धा अगदी 1 HP पासून आपण 100, 500 HP, 1000 HP पर्यंत मोटर्स मिळत असतात. सर्वसाधारण 1 HP जी मोटर असते, 1 HP, 2 HP, 3 HP जी मोटर असतात, हे तुम्ही डायरेक्ट सप्लाय जर दिला तुम्ही, 3 फेज सप्लाय काय, जे 3 फेज मोटर असतात अशा मोटरला किती सप्लाय असतो, 3 फेज सप्लाय असतो. त्याच्यामध्ये 3 फेज सप्लाय असतो, ज्याचं व्होल्टेज किती असतंय, 2 फेज मध्ये 440 व्होल्ट. अशा या 1 HP, 2 HP जर मोटर तुम्ही डायरेक्ट सप्लायला जर जोडला तरी ती मोटर चालू होतात. नुसतं जरी मेन स्विच तुम्ही IC कनेक्ट 3 आणि त्याला लागून मेन स्विच, आणि मेन स्विचला लागून जर जोडून तरी तुम्ही जरी 3 HP पर्यंतची मोटर डायरेक्ट सप्लाय दिला तरी ती मोटर चालू शकतील काय, चालू होणार ते मोटर, बरोबर आहे. फक्त काय झालं, आपलं चालू झालं. पण 3 फेज सप्लाय मध्ये किती फेज असतात, 3 फेज असतात. त्या 3 फेज मध्ये एका जरी फेजला व्होल्टेज कमी आला किंवा एखादी फेज जरी नाहीशी झाली, एक फेज जर नसेल सप्लाय एका फेज, तर काय म्हणतो आपण मग अशा वेळी 3 फेज मधील एका जरी फेजला सप्लाय नसेल तर अशा वेळी काय म्हणतो आपण, त्याला सिंगल फेज म्हणतो. सिंगल फेज जर झाला अशा वेळी तर तुम्ही मेनशी जर चालू केला असला मोटर, तर चालू राहणार आहे का नाही, ती चालूच राहणार आहे, बरोबर आहे. कारण कुठल्याही त्या 3 फेज मध्ये 3 कॉइल पैकी मोटरच्या 2 कॉइलला सप्लाय मिळाल्यामुळे ती मोटर चालू राहणार आहे, पण त्याच वेळी राहिलेल्या कॉइलला सप्लाय नसल्यामुळे बाकीच्या कॉइलमध्ये प्रवाह काय होणार आहे, जास्त होणार आहे. आणि अशा वेळी काय होणार आहे, तुमची मोटर सिंगल फेज मुळे काय होणार, ते जळून जाणार आहे. असे होऊ नये म्हणून आपण काय करायचं त्याला 3 फेज सप्लायसाठी, 3 फेज मोटरसाठी आपण काय करायचं, स्टार्टर्स वापरायचं. ज्यावेळी तुमची मोटर बंद असते, सुरुवातीला तुम्ही मोटर चालू केल्यानंतर ऍक्च्युली कसं आहे, मोटरला दोन वाइंडिंग असतात. एक स्टेटर असतो बघा, स्टेटरच्या आतमध्ये वाइंडिंग असते, स्टेटर वाइंडिंग म्हणतो आपण, आणि जो रोटर असतो फिरणारा भाग त्याच्यावर सुद्धा वाइंडिंग असते, त्याला काय म्हणतो आपण, रोटर वाइंडिंग. सप्लाय तुम्ही चालू केला तर काय म्हणणार आहे, त्या सप्लाय बंद असताना जे तुम्ही स्टेटर आहे, स्टेटर म्हणजे काय, स्टेटरचं वाइंडिंग,
ते स्टेटरचं वाइंडिंग एक प्रकारचं प्रायमरीचं काम करते. आणि जो रोटर आहे, रोटर कसा प्रकारचा असतो, दोन प्रकारचे रोटर असतात, एक स्क्वेरल केज टाईप आणि स्लिप रिंग टाईप, बरोबर आहे. जनरली जास्त करून आपण काय वापरतो, कुठले स्क्वेरल केज. स्क्वेरल केजच्या टाईप काय करतो आपण, रोटर वापरत असतो. त्याची रचना तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे आणि आपल्या 3 फेज मोटरमध्ये पण झालेलं आहे. त्याची जर पाहिलं आपण, त्याच्यामध्ये कुठले तांब्याचे किंवा अॅल्युमिनियमचे काय असतात, ते पट्टे असतात, बार असतात, रोटरचे बार म्हणतो आपण त्याला. आणि ते रोटरचे बार काय केले असतात, एका साईडला एका ठिकाणी काय केलं असतं, ते एकत्र असं वेल्डिंग केलं असतं, त्याला शॉर्ट केलं असतं. मग स्टेटरचं वाइंडिंग काय झालं आपलं, प्रायमरी झालं. आणि रोटरचं वाइंडिंग काय झालं आपलं, सेकंडरी. आणि रोटरचं वाइंडिंग काय केलं आपण, सेकंडरीला काय केलं आपण, शॉर्ट केलं. रोटरचं वाइंडिंग शॉर्ट केलं एका साईडला. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची रचण्यासारखं त्याचं कार्य होतंय. प्रायमरी समजा सप्लाय दिला तुम्ही, सेकंडरी काय असणार तर शॉर्ट असणार आहे. आणि अशा वेळी जर मोटरला तुम्ही सप्लाय दिला सुरुवातीला, तर सेकंडरी शॉर्ट असल्यामुळं त्या सेकंडरी मध्ये म्हणजे रोटरमधून जास्त प्रवाह वाहू लागतो. आणि अशा वेळी प्रवाह जास्त वाहिल्यामुळं ते वाइंडिंग किंवा ते कॉईल काय होणार आहे, त्यावेळी जास्त करंट म्हणून काय होणार आहे, जळणार आहे, शॉर्ट होऊन जळणार आहे. असं होऊ नये म्हणून काय करतात, त्या मोटरचा लोड काय केलं असतं, मोटरवरती लोड हळूहळू देण्यासाठी, सुरुवातीला करंट कमी करून मग त्याचं वाढून देण्यासाठी आपण काय वापरतो, स्टार्टर वापरतो. त्या स्टार्टरचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्टार्टरचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यामध्ये डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर, म्हणजे हा पहिला स्टार्टर, त्याला काय म्हणतो, DOL स्टार्टर. डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर म्हणजे कुठला, डेव्हल स्टार्टर. दुसरा आहे स्टार डेल्टा स्टार्टर. तिसरा आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. आणि चौथा आहे रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. असे एकूण स्टार्टरचे किती प्रकार, आपले 4 प्रकार आहेत. कळलं. त्यातील पहिला प्रकार आहे DOL स्टार्टर. DOL म्हणजे काय, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. साधारण 3 HP पासून 7.5 HP पर्यंत, बघा वाट कळते का बघा, 3 HP पासून 7.5 HP 3 फेज मोटरना आपण DOL असा प्रकारचा स्टार्टर वापरू शकतो, ज्याला 3 वायर आहेत. या मोटरला कळते काय, 3 HP. आता 3 HP पासून 7.5 HP मध्ये जे मोटर्स मिळतात, काहींना 3 वायरची पण मिळते आणि काहींना 6 वायरची मोटर पण मिळते. कळलं मला. 7.5 HP मध्ये काय होते, 3 वायरची मोटर पण मिळते आपल्याला आणि किती 6 वायरची मिळते. ज्या ठिकाणी 3 वायरची मोटर आहे, ते 7.5 HP ला या DOL स्टार्टर तुम्ही काय करू शकताय, चालू बंद करू शकताय. कळलं. तर अशा प्रकारचा हा स्टार्टर आहे. त्याची रचनाकृती आतील मंडलाकृती अशी आहे. सप्लाय किती असणार, किती फेज असणार आहे, 3 फेज, RYB. हे DOL स्टार्टरची काय आहे, म्हटलं आतील अंतर्गत रचनाकृती. कळलं. याच्यामध्ये हा जर बघितलं आपण RYB हा सप्लाय घेतला असतो, तर हा एवढा जो पोर्शन आहे, एवढाच हा इथून असा पोर्शन जर बघितला, एवढा हा आपला काय आहे, रिलेचा पोर्शन आहे, वरचा पोर्शन. नंतर हा जो खालचा पोर्शन आहे, एवढाच हा काय आहे, कॉन्टॅक्टर. कळतं का, वरचा जो पोर्शन आहे एवढाच हा रिलेचा पोर्शन एवढाच, आणि हा खालचा काय आहे ना, एवढाच हा कॉन्टॅक्टर, म्हणजे कॉन्टॅक्ट करणार असा पोर्शन असेल काय. तर वरच्या पोर्शन मध्ये आपण काय करू, पहिल्यांदा स्टार्टरच्या RYB त्याला काय करतो आपण, सप्लाय देतो. या ठिकाणी हे स्टार्टरचं ऑफ बटन आहे. या ठिकाणी हे कुठलं बटन आहे, ऑन. तुम्ही जर बघितला स्टार्टरचा ऑफ बटन आहे बघा, सुरुवातीला काय आहे, सर शॉर्ट केलेला आहे स्टार्टरचं बटन, आणि हे मात्र काय ओपन आहे, दिसते का ओपन कॉन्टॅक्ट. हे काय शॉर्ट केलं, म्हणजे सुरुवातीला काय आहे, NC पॉइंट. NC म्हणजे काय, नॉर्मली क्लोज स्विच मध्ये प्रकार झाला बघा, NC NO प्रकार झालाय काय. NC म्हणजे कुठला झाला, नॉर्मली क्लोज. नॉर्मली क्लोज म्हणजे सुरुवातीला ते ऑफ असणार आहे, सुरुवातीला काय आहे, क्लोज म्हणजे जोडले असणार आहे पॉइंट्स, म्हणजे आता चालू स्थिती असणार आहे. जर तुम्ही वरून दाबला, स्विच दाबला, तर काय होणार आहे, ते चालू होणार काय, बंद होणार आहे, बंद होणार आहे. कळलं का तुम्हाला. आणि हा कुठला पोझिशन आहे, हा कुठला पॉइंट आहे, NO पॉइंट, म्हणजे नॉर्मली ओपन आहे. हे जर वरून दाबला तुम्ही, तर काय होणार, ते चालू होणार आहे. कळलं काय. असे हे हा NC प्रकार स्विच आहे, हा NO प्रकार स्विच आहे. कळलं. हे स्टार्टरचे 2 स्विच आहेत, कुठलं, हा ऑफ स्विच आणि हा कुठला, ऑन स्विच. त्यानंतर या ठिकाणी ही जी कॉईल आहे, जसं आपण DC मोटर स्टार्टर पाहिलं, त्याच्यामध्ये 2 प्रकारची कॉईल बघितलो आपण. एक कुठला, NVC कॉईल आणि OLC. तसे याच्यामध्ये सुद्धा ही 2 कॉईल आहेत. हा NVC कॉईल आहे, NVC कॉईल. हा जर बघितलं हे OLC कॉईल आहे. असेल काय, 2 कॉईल कुठले कुठले, एक NVC
आणि OLC. डीसी मोटरच्या स्टार्टरमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण रचना बघितली NVC कॉइलची आणि OLC, त्या प्रकारचेच ते कॉइल असतात. NVC म्हणजे नो वोल्ट कॉइल, OLC म्हणजे ओव्हरलोड कॉइल. NVC याच्यामध्ये सुद्धा NVC ही कमी जाडीची आणि जास्त वेळेची. बरोबर का? NVC कॉइल कशी आहे? कमी जाडीची आणि जास्त वेळेची आहे. आणि ओव्हरलोड कॉइल जी असणार आहे ती काय आहे? जास्त जाडीची, कमी वेळेची. बरोबर का? हे काय करणार आहे काम? NVC म्हणजे नो वोल्ट कॉइल काय करणार आहे? प्लंजरला डीसी मोटर स्टार्टरमध्ये काय केलं? प्लंजर घेऊन त्यावेळेस काम केलं. तसं याच्यामध्ये तेच काम करणार आहे. आणि याचे OLC म्हणजे काय? नावामध्ये ओव्हरलोड कॉइल. ज्यावेळी मोटरवरती जास्त लोड पडतो त्यावेळी तो काम करणार आहे. असे याच्यामध्ये दोन कॉइल आहेत, एक NVC, OLC. त्यानंतर इथं हा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे तात्पुरतं कॉन्टॅक्ट. कळलं काय? ही जी दाखवली तुम्हाला हे काय सांगा बरं? ते खाली काय आहे? मोटर. असं हे मोटरचं असं सिम्बॉल दाखवला आपण. तर कसं कार्य चालते बघायचं. ऍक्च्युअली कसं कार्य चालते बघा. ज्यावेळी आपण सुरुवातीला ऑन हा कॉन्टॅक्ट मध्ये आहे, शॉर्ट केलेला आहे, म्हणजे हा ऑन स्थितीत आहे का. ज्यावेळी तुम्ही ऑनचा स्विच दाबता, असं ऑनचा स्विच दाबलं तर काय होणार आहे बघा. आता ऍक्च्युअली काय आहे? बी फेज. इथे काय बी आहे, कुठला कलर दाबा? बी फेज काय आहे? इथून इथं आला दिसलाय का तुम्हाला? बी फेज. आणि त्याचबरोबर हा P4 सप्लाय आला का इथून असा आलाय. नंतर त्याचबरोबर काय म्हणताय? आर फेज बघा. आर असा आला सप्लाय. तुम्ही ऑन फेज दाबला तर आर हा सप्लाय असा आलाय अगोदर ह्या कॉइल मधनं, NVC कॉइल मधून. इथं कॉन्टॅक्ट जोडले असते, त्यामुळे काय म्हणणार आहे? इथून असं मंडल करून काय म्हणणार आहे? इथून मंडल करून असा इथून ह्या P3 पॉइंटला येणार आहे. कुठला सप्लाय आला इथं? आर सप्लाय. बरोबर आहे. आणि त्याचे बी कसं म्हणणार आहे? यातून त्याला सप्लाय असल्यामुळे काय तयार होतं? काय तयार होतं? चुंबक तयार होणार आहे. त्यामुळे काय होणार? असं हे खेचलं जाणार आहे. बरोबर? प्लंजर खेचलं जाणार आहे. त्यामुळे दोन टोकं शॉर्ट होणार आहे. आणि त्यामुळे काय बी फेज कुठे मिळणार आहे? तो बघायचं. यातून हा हे दोन टोकं शॉर्ट झाल्यामुळं, हे खेचल्यामुळं यातून असा हा बी फेज बघा. या याच्यातून काय होणार? या सिस्टम त्याला बी मिळाला. आणि आर मात्र काय झाला? अगोदर मिळालाच आहे. कळते का बघा कसं? ज्यावेळी तुम्ही ऑन करता, स्विच ऑन केला तर काय होणार आहे? आर फेज अगोदरच मिळाला पाहिजे. बरोबर आहे? डी फेज मध्ये कसं मिळतं बघा. डी फेज काय म्हणायचं? या याच्यातून डी फेज आला, P4 मध्ये आला. आणि याच्यामध्ये काय स्विच ऑन केल्यामुळे काय होणार आहे? याच्यामध्ये काय तयार होणार आहे? चुंबक तयार झाल्यामुळं हा प्लंजर काय होणार आहे? खेचला जाणार आहे. बरोबर आहे? प्लंजर असा खेचल्यामुळं हे दोन्ही पॉइंट्स काय होणार आहे? शॉर्ट होणार आहे. त्यामुळे बी फेज कसा होणार आहे? यातून असा जाऊन P3 मधून या P2 मधून, हे तर काय आपल्याला शॉर्ट आहे, P2 मधून P1 मधून पाहायला मिळणार. त्यामुळे काय होणार? तुमचं काय करणार? तुमची मोटर काय होणार? तुमची चालू होणार. समजलं तुम्हाला? कळते काय 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 चालतंय? परत सांगतो मग तुम्हाला. आर पे सप्लाय मिळाला नंतर काय होणार? आर मिळाल्यानंतर त्याला अनेक कसा आहे ह्या कॉइलला किती सप्लाय मिळाला लागतो? 440 व्होल्ट मिळाला पाहिजे. तर ते कॉइल काय होते? अशी त्याने चुंबक तयार होते आणि मग चालू होते. असं तुम्हाला ती मोटर चालवते. आता फक्त आपण काय विचार करायचं? स्टार्टर कसं चालवतो बघायचं. कॉइल स्टार्टरच्या कॉइल किती व्होल्ट सप्लाय मिळाला पाहिजे? 440. सुरुवातीला काय झालं? आर फेज मिळालाच. ज्यावेळी तुम्ही ऑन करताय बी फेज काय होणार? यातून हे बघा P4 मधनं P3 मधून असं मिळालं काय काय? सुरुवातीला काय होणार बघा. तुम्हाला लक्षात आहे बघा. स्विच ऑन केल्यानंतर आर फेज तर मिळाली पहिला. तर आर फेज मिळालेच आहे. स्विच चालू करण्यानंतर आर फेज मिळालेच आहे. ज्यावेळेस तुम्ही स्विच चालू करताय बी फेज काय होणार आहे? इथून P4 मधून काय होणार? हे दाबल्यामुळे ऑन केल्यामुळे P3 मधून हे लाल वायर बघा. P3 मधून P2 मधून कॉइल मिळाला. कॉइल किती व्होल्ट सप्लाय मिळाला? 400. त्यामुळे कॉइल मध्ये काय होणार आहे? चुंबकत्व. बरोबर? कॉइल चुंबक झाल्यामुळे काय होणार आहे? हे खेचलं जाणार आहे. ते दोन्ही टोपी शॉर्ट होणार आहे. तुम्ही बटरवरून हात काढला तर काय होणार आहे? ते चुंबक तयार झाल्यामुळे काय होणार? चिकट असणार आहे. हात जरी काढला तर काय होणार आहे? त्याला काय होणार बघा. बी मधनं काय होणार आहे? असं या P4 मधून या P3 मधून यातून त्याला बी मिळणारच आहे. तुम्ही स्टार्टर सुरुवातीला जर बटन दाबला असताना काय होणार? चुंबक तयार होणार. हात जर सोडला तर ह्या ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट मुळे या कॉइलला काय होणार आहे? सप्लाय मिळणार आहे. आणि तुमची मोटर काय होणार आहे? ते
स्टार्टर चालू राहणार तेव्हा मोटर तुमची कंटिन्यू चालू राहणार जरी तुम्ही हात काढला तरी पण ऑन स्विचवर कळलं. अशा प्रकारे या ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचं कार्य चालतं. कळलं. हे सगळे मेन कॉन्टॅक्ट्स आहेत. आता ह्या ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट मुळे काय होणार तुमची मोटर चालू राहणार. मोटर चालू राहण्यामुळे त्याला कुठला सप्लाय मिळाला तर असं खेचल्यामुळे काय होणार कुठला मिळाला प्लीज बी. याला कुठला मिळाला वाय. याला कुठला मिळाला आर. तुमची मोटर आर वाय बी मुळे काय होणार तुमची मोटर ही चालू राहणार आहे. सध्या तुमची मोटर काय झाली म्हणायची चालू झाली नाही. तुम्हाला मोटर बंद करायची आहे तर काय करा तुम्ही बटन दाबला त्याचं कॉन्टॅक्ट काय होणार आहे ओपन होणार आहे. कॉन्टॅक्ट ओपन झाल्यामुळे जे आपलं बी फेज मिळत होतं बघा बी जरी इथून असं आला असं नाही इथून असं या ठिकाणी बी आला असं तर काय होणार बी काय होणार आहे ओपन होणार आहे. बी ओपन झाल्यामुळे काय होणार ते चुंबकत्व न मिळाल्यामुळं कॉइलला चुंबकत्व न मिळालं तुमचं काय होणार आहे चुंबकत्व नष्ट झाल्यामुळं हा कॉन्टॅक्ट प्लंजर परत काय होणार आहे पूर्व स्थितीत जाणार. पूर्व स्थितीला आपला पूर्व स्थितीला ऑफ झालाय त्यामुळे सप्लाय न मिळालं मोटर तुमची काय होणार त्यावेळी बंद होणार. कळलं. मोटर कसं चालवते मोटर कसं बंद कळलं तुम्हाला. ही आता तुम्ही मोटर चालू बंद केला मोटर सध्या चालू आहे समजा ऑन दाबल्या मोटर चालू आहे तुमची मोटर चालू आहे व्यवस्थित चालू आहे. समजा आर वाय बी हा 3 फेज सप्लाय याच्यातील वाय फेजला सप्लाय बंद झाला. काय वाय फेजला सप्लाय बंद झाला त्यात तुमची मोटर लगेच बंद होणार आहे काही नाही होणार. का बरं आर फेज मुळे याला चुंबकत्व मिळालंय. आर फेज तर आहेच आणि बी फेज आहे सुद्धा आपल्याला. वाय जर गेली तर बी फेज पण आपली असल्यामुळे आपली चुंबकत्व असणारच आहे. कळलं का. त्यामुळे चुंबकत्व असणारच आहे. मोटर चालू होणार आहे. किती फेज मोटर चालू आहे तुमची आता 2 फेज चालू आहे बरोबर आहे आर आणि बी फेज. पण वाय फेजला सप्लाय नसल्यामुळं ह्या दोन्ही फेज मधनं वाहणारा प्रवाह कारण काय आहे या मोटरला किती फेज मिळाला फक्त 2च फेज मिळाला. 2 फेज म्हणून मोटर चालू आहे आणि अशा मोटरवरती काय होणार मग लोड येणार आहे. मोटरच्या पायावर लोड येणार आहे त्यामुळे आपण वाहणारा प्रवाह काय होणार आहे 2 फेज मधनं जास्त वाहणार आहे. यातून प्रवाह जास्त व्हावा लागला तर याच्यामध्ये बाय मेटलची स्ट्रीप असते पट्टी असते. बाय मेटलची पट्टी असल्यामुळं यातून प्रवाह जास्त व्हायला तरी गरम होणार आहे आणि पट्ट्या काय होणार गरम झाल्यामुळे पट्ट्या अशा वाकणार आहेत. अशा पट्ट्या वाकल्या का नाही ह्या तिन्ही पट्ट्या वाकल्या ह्याला दाबणार आहे. ह्याला दाबल्यामुळे काय होणार आहे हे खाली जाणार आहे. खाली दाबले जाऊन मेकॅनिझम काय होणार आहे सप्लाय काउंटर आपला मग त्यावेळी ते खाली दाबले गेल्यामुळे सप्लाय काउंटर आपला काय होणार आहे बंद होणार आहे. हे बंद झाल्यामुळे काय होणार आहे तुमची मोटर काय बंद पडली. मोटर कशामुळे बंद पडली म्हणायची मग कशामुळे बंद पडली म्हणायचं ओव्हरलोडमुळे. कळलं का. ओव्हरलोडमुळे तुमची मोटर बंद पडली. असं अशा प्रकारे हे स्टार्टर काय करते मोटरचं ओव्हरलोड पण संरक्षण करते. ओव्हरलोड कधी झाला सिंगल फेज झाल्यामुळे. कळलं का सिंगल फेज त्याचबरोबर सिंगल समजा 3 फेज सप्लाय आहे तरी पण तुम्ही याच्यावर जास्त लोड टाकलाय. आपण काय समजा 3 फेजचा सप्लाय आहे समजा 3 फेजचा सप्लाय अगदी व्यवस्थित 480 आहे आणि अशा वेळी सुद्धा तुम्ही काय केला याच्यावरती लोड टाकला तर अशा वेळी काय होणार आहे ओव्हरलोड मुळे काय होणार तुमची मोटरचं पण काय होणार आहे